हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण चाललेलो आहोत कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरमध्ये. पाहू शकतात खूप वळण रस्ता आहे, कारण ज्योतिबा मंदिर हा टेकडावरती आहे. पहा, सर्वप्रथम आपण आलेलो आहोत पंचगंगा नदीमध्ये. ही सर्वात प्रसिद्ध नदी आहे कोल्हापूरची. सर्वात आधी ज्योतिबाला जाण्यासाठी पंचगंगा नदीचं दर्शन करावे लागते. पंचगंगा नदी आहे ही. पाहू शकतात किती सुंदर वातावरण आहे. आम्ही खूप सकाळी लवकर गेल्यामुळे किती शांतता आणि निसर्गरम्य वातावरण आहे. पाहू शकतात तुम्ही. मन प्रसन्न होतं या नदीमुळे. इथे सर्वप्रथम आंघोळ करून आम्ही आलेलो आहोत ज्योतिबा मंदिरला. हा आहे ज्योतिबा मंदिरचा मूळ मान. ज्योतिबा मंदिरला दख्खनचा राजा असेही बोलले जाते. आणि इथून आपण पुढे ज्योतिबा मंदिरमध्ये प्रवेश करत आहोत. ज्योतिबा मंदिरमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथम आपण कालभैरव मंदिराचे दर्शन करणार आहोत. कालभैरव मंदिर ज्योतिबाचा भाऊ आहे. काळभैरवाचं मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही. काळभैरवाचं मंदिर तुम्हाला दिसतच असेल. पाहू शकता तुम्ही. तर पुढे आम्ही जाणार आहोत ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही मोबाईल नाही घेऊ शकलो. त्यामुळे तुम्हाला बाहेरूनच व्हिडिओ करून दाखवत आहे. ज्योतिबा मंदिरला 3 दरवाजे आहेत. पश्चिम दरवाजा, उत्तर दरवाजा, दक्षिण दरवाजा. आपण जिथून आलो तो उत्तर दरवाजा होता. तुम्हाला पुढे मी नक्की पश्चिम दरवाजा, उत्तर दरवाजा दाखवेल. हा ज्योतिबा मंदिर आहे. ज्योतिबा मंदिरमध्ये गुलालाची केली जाते. पाहू शकता जिकडे तिकडे गुलाल पडलेला आहे. लवकरच आता ज्योतिबाची यात्रा येणार आहे. गुलालांना पूर्ण भरून जाईल ज्योतिबा मंदिर. हा इथे नदी आहे. इथून जाण्यासाठी आतमध्ये रांगा लागतात ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही सकाळी लवकर गेलो होतो त्यामुळे गर्दी काही नव्हती. हा इकडल्या साईडचा हा पश्चिम दरवाजा आहे. पाहू शकता तुम्ही. हा पश्चिम दरवाजा आहे. आपण आलो होतो तिथून उत्तर दरवाजा होता. दक्षिण दरवाजा इथून दाखवला जाईल. हे इथे छोटेसे पाणी आहे. नदी तलाव म्हणलं तरी चालेल. इथे कोणी कोणी आंघोळ करतात. सकाळी लवकर गेल्यामुळे गर्दी नाही आहे. इथे खूप शांतता आहे. आमचं दर्शन लवकर झालं कारण गर्दी नव्हती. आम्ही 2 वेळेस दर्शन घेतलं. ज्योतिबाचं खूप दिवसांनी गेलो होतो आम्ही. आमचा कुलदैवत आहे ज्योतिबा, त्यामुळे आम्ही हा शनिदेव आहे इथला. शनिदेवाचं दर्शन घेऊनच आम्ही पुढे गेलो होतो. महाराजांनी म्हणले शनिदेवाचं दर्शन घ्यावे, कारण शनिदेव हे सगळे विघ्न दूर करतो. त्यामुळे आम्ही दर्शन घेतलं. हा उत्तर दरवाजा आहे.
होती अशी मी अपेक्षा होती. मंदिर इतकं सुंदर आहे कारण आता लवकरच ज्योतिबाची यात्रा येणार आहे. बघू शकतात कलर ज्योतिबाचा हा. यात्रेला खूप गर्दी असते, थांबायला जागा नसते कारण सगळेजण कावड घेऊन आलेले असतात. इथे कावड नाचवले जातात. खूप मजा येते यात्रेला. पुणेला येणाऱ्या पुणेला इथे जत्रा असते. आवर्जून सगळ्यांनी जावेत येथे. हा दक्षिण दरवाजा आहे इथला. हे आमचा पिल्लू खूप मजा येत होती याला इथे खेळायला. पाहू शकतात कसं खेळत होता. पूर्ण गुलाबांना कपडे गुलाबी करून टाकला होता. खूप मस्त वाटलं त्याला तिथे गेल्यानंतर. खूप खेळला तो. येथून आम्ही पुढे यमाईच्या मंदिरला गेलो होतो. हे पाहू शकता तुम्ही यमाईचं मंदिर. खूप प्रसन्न वातावरण आहे इथे. हे यमाई देवीचं मंदिर आहे. हे पाहू शकतात यमाई देवी अशी आहे. यमाई देवी ही ज्योतिबाची बहीण आहे. कोल्हापूरमध्येच तिची स्थापना केलेली आहे. पाहू शकता खूप छोटंसं मंदिर आहे पण खूप छान आहे. भव्य वातावरण आहे इथले. येथे कोणीतरी असे काहीतरी दगडाचं करत होतं. एकावर एक अशी ठेवून 5 काहीतरी करत होतं. त्यामुळं म्हटलं चला आपणही काहीतरी करूयात. माहीत नाही काय आहे ते, पण चला म्हटलं करूयात म्हणून आम्ही पण काहीतरी केलं. अशी 5 एकावर एक ठेवलं आणि हात कुंकू वाहून नमस्कार केला. येथून पुढे आम्ही परत वापस येत होतो. पाहू शकता तिथे येण्यासाठी वरती पायऱ्या आहेत. ते सकाळी लवकर गेल्यामुळे दुकाने काही उघडले नव्हते अजून, पण इथे खूप गर्दी असते येणाऱ्या पुणेला, चैत्र पुणेला. चला लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.